जय गजानन श्री गजानन। आपल्या सर्वांचे पूजाविधी चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक असा अनुभव सांगणार आहे जो ऐकताना अंगावर शहारे येतील। एका आईने आपल्या मुलाच्या जन्मासाठी श्री गजानन महाराजांना नवस केला, पण तो नवस अनेक वर्ष पूर्ण झाला नाही आणि त्यानंतर जे घडलं ते पाहून संपूर्ण कुटुंबाला श्रींच्या कृपेची प्रचिती आली। हा अनुभव बुलढाणा येथील सौ वंदना ठाकरे यांनी सांगितला आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या अनुभवाला। 1972 ते 73च्या सुमारास माझ्या आईला अनेक वर्ष मूल होत नव्हते। घरात आनंद नव्हता, पण आशा मात्र कायम होती। आईने मनापासून श्री गजानन महाराजांना प्रार्थना केली, महाराज मला मूल झाले तर मी शेगावला येऊन तुमचं दर्शन घेईल। तब्बल 6-7 वर्षांनी आईला दिवस राहिले आणि महाराजांच्या कृपेने त्या आईच्या कुशीत एक मुलगा आला। घरात आनंदोत्सव झाला, पण संसाराच्या व्यापात आणि काही कौटुंबिक कारणामुळे शेगावला जाण्याचा नवस पूर्ण होऊ शकला नाही। वर्षे लोटली, मुलगा 2-3 वर्षाचा झाला, खेळू लागला, धावू लागला, गोड बोलू लागला। पण एक दिवस अचानक त्याचा आवाज बंद झाला। तो बोलायचा, कितीही प्रयत्न करायचा, पण तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते। आई रडत होती, वडील चिंतेत होते। डॉक्टरांकडे धावपळ झाली, अनेक उपचार झाले, पण प्रत्येक ठिकाणी एकच उत्तर, काही गंभीर कारण दिसत नाही। तेव्हा आईला अचानक आठवले, आपण महाराजांना केलेला नवस अजून पूर्ण केला नाही। त्यांनी ताबडतोब शेगावला जाण्याचा निर्णय घेतला। प्रवास सुरू झाला। खामगाव येथे बस बदलायची होती। ते चहा घेण्यासाठी एका हॉटेलमध्ये थांबले आणि अचानक जो मुलगा अनेक दिवस एक शब्दही बोलत नव्हता, तो आपल्या वडिलांचा हात धरून म्हणाला, बाबा मला पेढा घेऊन द्या। हे शब्द ऐकताच आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। वडील स्तब्ध झाले। महाराजांच्या नावाने सुरू झालेला प्रवास आणि मध्येच मुलाचा आवाज परत आला। यानंतर संपूर्ण कुटुंब शेगावला पोहोचले। श्री गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि अनेक वर्षापूर्वी केलेला नवस पूर्ण झाला। भक्त हो, हा अनुभव बुलढाणा येथील सौ वंदना ठाकरे यांनी कथन केलेला श्रद्धेवर आधारित वैयक्तिक अनुभव आहे। श्रद्धा प्रत्येकाची वेगळी असते, पण संकटाच्या वेळी विश्वास आणि प्रार्थना माणसाला मोठं बळ देतात। जर तुम्हीही श्री गजानन महाराजांवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, गणगण गणात बोलते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा श्री गजानन महाराजांचे अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।